आमच्यासाठी हे का सांगितलं सज्जन हो, खरंच या मानवणी त्या मानव गेलाय. माझं मन असं नाही तुमचं प्रेम नाही, तुमचं लय प्रेम आहे म्हणून तर त्याचं प्रेम दाखलं. बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कण खरकणा त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना. त्याची पहाडाची छाती, त्याचं हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. घर बायकानं मुलं यांना जगवण्यासाठी बाप होतो वेडा पिसा एक पैशासाठी. एका पैशासाठी येडा पिसा झाला. त्याला कळत नव्हतं काय करावं. म्हातारी म्हणते अहो का रडता, आयुष्यभर रडताना नाही बघितलं तुम्हाला. काही नाही ग, पुरीचं लय मोठं लग्न करायची. आणि सांगू का, पोरग म्हणते त्याच्या अंगावर नवीन कपडे नाही, मला बी वाईट वाटतंय. सगळी पोरं वेगळी दिसते तर माझं एकट्याच लेकरू वेगळं दिसतं ना. अरे अंतकरणातला ठाव चुकलाय, पण रुपया नाही ग खिशात. शेवटी राहुलच नाही तुमच्या माझ्या म्हाताऱ्याला. 2 पिशवे घेतल्या बाजारात गेलं, व्याजाने पैसे काढल्यात बरं का. व्याजाने पैसे काढल्यात, नवीन कपडे घेऊन आलं, पोराच्या अंगावर नवीन ड्रेस घातला. तुम्हाला सांगू का, जेवढी मी पोर आहेत त्यांनी 2 मिनिटं आठवा बा. आम्ही ज्या वेळेस कपडे आणायला गेलो ना, महागातला ड्रेस तुम्ही आम्ही काढलेला. त्याला माहिती नव्हतं पैसे किती खिशात, तरी घातला गाड्या त्यांनी विचारच केला नाही मागचा पुढचा. मग तरी म्हणते काय रे एवढा महाग ड्रेस आणायचा. म्हणला जाऊ दे, त्याची हौशी. सगळी पोरं दिवाळी साजरी करतात आणि माझं लेकरू एकटंच बाजूला बसलंय. केलं का नाही तुमच्या माझ्यासाठी. महाग ड्रेस होता गड्या, पण घेऊन आला. 2 हातात पिशवे घेतल्या, अख्खा बाजार फिरला, नवीन कपडे घेऊन आला. म्हातारी निहार म्हातारी शब्द लय भारी आहे बरं का. परवा दिवशी एकाने माझ्या इंस्टाग्रामला कमेंट दिली, म्हणला महाराज आई आहे म्हातारी का म्हणता. अरे म्हणलं ती म्हातारी शब्दच लय भारी आहे. तिने चेहऱ्यावर ज्या सुरकुत्या पाडल्यात ना, त्या आमचं तारुण्य जपण्यासाठी. यांनी ज्या सुरकुत्या पाडल्यात ना, आमचं तारुण्य राहण्यासाठी यांच्या तोंडावर सुरकुत्या पाडल्यात. कुठं होत्या त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या. साडी घेऊन आली आणि गडीवर म्हातारीच्या नंतर लक्षात आलं म्हातारं मात्र अजून अंधाराच्या खोलीतच बसते. आणि मग नवीन साडी घालून म्हातारी म्हणते काय मस्तच साडी आणली, कोणाला लय भारी कपडे आणले, पण पिशवीत तुमचा ड्रेस नाही गावला. ते म्हणता काय झालं, अख्ख्या बाजारात फिरलो पण माझ्या मापाचीच कपडे नव्हती बाजारात. काय वाटतं तुम्हाला, नसते ना त्याच्या मापाचे कपडे. अरे त्याच्या मापाची कपडे होती, पण त्यांनी त्याच्या स्वतःला जर कपडे आणले असते ना, तर घरातला एक व्यक्ती वंचित राहिला असता. म्हणून त्याग या शब्दाचा अर्थ म्हणजे बाप आहे. लक्ष द्या, त्याग केलाय त्याने आयुष्यभराचा, लई मोठा त्याग केला. पण खरं सांगू का, ज्याला त्याचा त्याग दिसला ना गड्या, की लई पोरं भाग्यवान आहे, लई भाग्यवान आहे. तुम्ही म्हणाल महाराज नुसताच बाप सांगतो, आईचं काय, आईचं प्रेम सगळ्यांनी सांगितले. आज तुम्ही इथलं कुणाला बी उठवा आणि खऱ्या अर्थाने त्याला उभं करून विचारा आई सांगा. आई सांगणं लई सोपं आहे. मी परवा दौंडला कीर्तन केलं, दौंडच्या तिथं एक मुलगी कीर्तनात उठली, चालू कीर्तनातच. म्हणजे महाराज तेवढी चिठ्ठी ठेवली माझ्या खिशात. म्हणून काय झालं बाई, काय नाही माहिती, तेवढं चिठ्ठी दिलेली आहे ती शेवटी 10 मिनिटं जाता जाता सांगा. तिने युट्यूबला कदाचित कीर्तन ऐकलं होतं माझं, झी टॉकीजला बघितलं होतं कीर्तन. तिथं मी वानवळं देणारी आई सांगितली. किती जणांची आई आहे सांगा बरं वानवळं, सगळ्यांची आई. वानवळं देणारी आई, वानवळा हा शब्द प्रचलित आहे आपल्या इथे. 80 वर्षाची म्हातारी 60 वर्षाची पोरगी बघितली. मला वाटलं या बहिणीचे तू इकडे कर. आजीला म्हणलं आजी सगळी बोट मोडली का, लईच माया आहे तुझी बहिणीवर. मग ती बहीण नाही पोरगी आहे माझी. ती म्हणजे पोरगी आहे. आणि म्हणलं फॉर्च्युनर गाडी लावली, तू तांदळाची कोण गाडीत टाकती, कांद्याची कोण गाडीत टाकती, तुझी नुसती धावपळ, पिळीच्या पुढे काय आणती, पेढ्याचा बॉक्स काय टाकती. अगं लई जावायची म्हणते आजी तुझा. या तांदळाने काय असा लई फरक पडणार आहे. जाता जाता कुठला मी ब्रँडेड तांदूळ घेईन किती हो, लई पैसे आहेत त्याच्याकडे. आजी म्हणते महाराज महाराष्ट्रभर फिरता तरी कळलं नव्हतं तुम्हाला. मला नाही कळलं. पोरगी म्हणते गुण टाकली का. आणि खरं सांगू का, तुमच्या आईचं एक माप जास्त पडलं बरं का तुमच्यासाठी. असं माप टाकते आणि हळूच कान्या नजरेनं पोराकडे बघते. पोरग काय म्हणेल ते काहीच नसतंय म्हणत, पण तिला भीती असते. एक माप जास्त टाकलं, तांदळाची गोल गाडीत टाकली. आणि खरं सांगू का सज्जन हो, ते तांदळाची गोल गाडीत टाकली. मी विचारलं आई श्रीमंत आहे जावई, कोण्याही प्रकारचा तांदूळ घेईल ग तो, चांगला गडगंजी. म्हणजे महाराज तसं नव. हे पुरी आता खरं सांगू का महाराज, आता हे घरी घेऊन जाईल का तांदूळ. आणि ज्या दिवशी पहिला भात करीन ना या तांदूळाचा, आणि पोरगी पहिला घास तोंडात घालीन ना, आणि मग तिला म्हातारीची आठवण येईल. आणि ज्या दिवशी तिची आई निघून जाईल ना, घरात वानवळा देणारी आई शिल्लक राहील नसेल. सगळे लई देतील, पण मातृत्व प्रेम हातात नसेल. मला माहिती आहे 90% बसलेल्या मुली अशा आहेत की ज्यांच्या आईने वानवळा दिलाय. आज मी गेल्यानंतर म्हातारीची लई ओल घालची वाची.
अहो शेवट खऱ्या अर्थाने मी अनेक प्रकारची आई बघितली, अनेक प्रकारची महाराज आई बघितली. 9 महिने 9 दिवस लेकीने बाळाला पोटात ठेवलं, प्रसूतीचा काळ, डिलिव्हरी वगैरे सगळं केलं. 6 महिने सांभाळली पोरगी चांगल्या पद्धतीत. चांगलं बाळ, साधं बाळाला. रात्री बाळ रडायचं, म्हातारं म्हणायचं अगं जा त्याला घे जाणार. पोरगी दमली असेल, म्हाताऱ्याचं प्रेम आहे बरं का ते वाचतो. सांगतोय तुम्हाला धोटा, मी तुझ्यासाठी जीवन जाळले आणि तुने नाही पाणी पाहिजे ते नाही सांगायला तुम्हाला. म्हातारं म्हणते बघ लईच लेकरू रडायला लागलं. 6 महिन्यानंतर बाळांपर केलं, सगळं झालं. पोरगी म्हणते आई आता उद्या जाणार बरं का. म्हातारी म्हणते तुझी तर आठवण येईलच, पण लेकराची लई आठवण. अशा किती आई तिथं बसल्याने विचारा त्यांना. थेट माझा प्रश्न आहे हे असंच. ज्या दिवशी निघाली ना त्या दिवशी लई रडली आहे. पुरीला कडकडून मिठी मारती, बाळाच्या पप्प्या घेती, पण म्हाताऱ्याला रडता येईना ना. आणि मग काय म्हणत तुला दिसणार कसा बाप वागवी मुलांना तळ हात पाकळ्यात, अशा बापासाठी यावे एकदा पाणी या डोळ्यात. आज तुम्हाला माहिती हा मंडप असेल, हा अन्नदान असेल किंवा हे कीर्तन ठेवण्याचा याचा मोठा खर्च आहे. बरं आमच्या योगेश दादांनी बालाजींनी खर्चाचा विचार नाही केलेला याचा. त्यांना माहिती आहे माझ्या बापाने लई कष्ट केले आमच्यासाठी. खरंच वाटतो बाप सांगायला बी फरवाई अवघड आहे, बाप मुंगायला बी अवघड. एवढं सोपं आहे का हो आई. आता तुमचे डोळे नाही भरून आले, पुरुषांच्या बी डोळ्यात पाणी. त्यांचं म्हातारे त्यांना आठवले. मी काय सांगितलं आमच्या योगेशला, आमच्या बालाजीला वाटत असेल आमचा बाप जगला पाहिजे होता गड्या थोडा, ज्याच्यासाठी एवढं मोठं घर उभं केलं. आता तो शांत बसला पाहिजे होता कुठंतरी. नाही नाही, आजपर्यंत शास्त्रात आम्ही बघितलं महाराज उत्तरच नाही याचं. चांगले दिवस आले माणसं निघून जातात. खरंच माझं शिवापूर गाव आहे, जाफरबाई एक शिवापूर. 35 वर्षाच्या पोराला स्ट्रोक बसला आणि 5 वर्षाचा पोरगा दारात बसते रस्त्यात. मी निहार बघितलं, मला कळलंच नाही पोरगा इथं रोज बसते. ते म्हणते पप्पा 1 वर्ष गेले सायकल नाही, अजून आलीच नाही. ते म्हणले येणार आहे, आता येईल का हो बाप. मातीत गेलेले माणसं नाही येत गड्यापर्यंत. हाय तर मिठी मारून घ्यावर का. मी काय सांगितलं सजन हो, तुम्ही म्हणा महाराज तुमचे डोळे भरून आल्यात. माझा बाप मी कीर्तनात उभा असतो, मित्र आहे नाही रोज कीर्तन आहेत माझ्या. 60-70 वर्षाचा म्हातारे, पण लई लई कडक, लई तत्वी. तो कडकच चांगला आहे, तसाच चांगला आहे तो खुकारच. हे सांगतो कशा पाहिजे. त्यांना मी सहज थोडासा परामर्श घेतला परिवाराचा. वय कमी होतं, बाबांचं जाण्यासारखं वय नव्हतं. पण ठीक आहे दादा, आपल्या हातात तर काही नाही आहेत गोष्टी. तुम्ही लई जीव लावला, लई प्रेम केलं, तुम्ही स्वप्न तर पूर्ण केलं ना मायबापाचं. मी एक मोठं वाक्य सांगू का, लाखातलं वाक्य बोलू का, आणि सगळ्या तरुणांनी सोबत घेऊन जाई वाक्य आज कीर्तन. गरीब श्रीमंतीतल्या वैभवात गेलेली आहेत पोरांनी चांगले दिवस आणले ना. आता फक्त इच्छा होती त्यांना की माझा बाप थोड्या दिवस अजून जगला पाहिजे होता कडे. म्हणून या जगाच्या पाठीवर बाप साठवितो अश्रू, फक्त एका क्षणासाठी जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. मी म्हणलो ना तुमच्या उदय प्रेमी कधी रडला माहिती का. त्या लेकी ज्या दिवशी निघाल्या ना सासराला, त्या दिवशी सगळ्यात जास्त तुमचा बाप रडलाय. आचार्याच्या पाया पडल्या, सगळ्यांच्या पाया पडले, कडकडून मिठी मारली. पोरगी म्हणते बाबा रडताना नाही बघितलो. आई म्हणते हे अरे तुला हळदी लागल्यापासून मात्र झोपलंच नाही तुझं. त्याला वाटतं पोराचं लई मोठं शिक्षण हवं, चांगला उद्योजक व्हावा, शेती व्यवसायात माझ्यासारखं मोठं नाव करावं. त्याला झोपच आली नाही. नंतर लई पैसा येईल गड्या, पण माणसं गेल्यावर पैसा येईल उपयोग नाही बरं का. माणसं आहेत तर मला असं वाटतं खऱ्या अर्थानं या पाटील परिवारातले वडील गेलेत. बाबांचं खऱ्या अर्थानं राहिलेलं कार्य या दोन्ही चिरंजीवांकडून पूर्ण होणार आहे. चांगलं कार्य या ठिकाणी दोन्ही मुलं करतायत. शेती व्यवसायात असेल, व्यावसायिक क्षेत्रात असेल, या ठिकाणी ही सेवा मला देत असताना आता खऱ्या अर्थानं मी थोडंसं लेकरांकडून विचारून घेतलं. जाता जाता खऱ्या अर्थानं हे सांगायचं तात्पर्य सज्जन हो, मी अखंड महाराष्ट्रभर कीर्तन करत असताना अनेक पद्धतीचा बाप उभा करतो. आता जनरल केला का नाही, काही लेकींना वाटलं असं बुवानी आमचाच बाप सांगितला, असाच आमचा असाच. ते वेगळा नाही ना, सगळ्यांचा बाप असायचा. शेवटची 2-4 मिनिटं राहिली, 2 मिनिटं कीर्तनाला, सेवेला पूर्ण विराम देते. 12 वाजलेले. महाराज शंभूराजे ज्या दिवशी धारातीर्थी पडले होते ना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, मंदिरातले जे देव आहेत हे देव शिल्लक छत्रपती शिवाजीराजांमुळे, आणि मंदिरांचा जीर्णोद्धार भारतातल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांमुळे. लक्ष नका, यांच्यामुळे भारतातल्या मंदिरांचा जीर्णोद्धार झालाय.
असे पेशवे थरथर कापत होते. पुण्यश्लोक आई देव करू भरायला कोणाची मजा नव्हती. एक पाऊल पुढे टाकायची. शंभूराजांना डोक्यापासून खापर्यंत फाडलं होतं. मिठाचं पाणी टाकलेलं सैतानाने अंगावर. शंभूराजांना बाप आठवत होता. जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंशमुक्ती सदावा. म्हणून खऱ्या अर्थानं हे सांगायचं तात्पर्य होतं सज्जन हो, जोपर्यंत आहे तोपर्यंत माणसं जपा. मी मागच प्रसंग बघितला. बापाची पाठ काळी पडलेली, काळी बरं का महाराज, काळी पडलेली बापाची पाठ. सांत्वन करायला गेलो. पोराचा मित्र होता माझा. त्याला म्हणलं महाराज गेलो वडील लय कष्ट केलं माझ्यासाठी. म्हणलं टाक ना आता शेवटचं तांबर पाणी. ते म्हणलं हे पाणी पडत असतं आंब्यातून. म्हणलं काय झालं. म्हणलं अहो पनेलवरच बघितलं बाप, काळी पडलेली पान आज बघितली आंघोळ घालताना. तरी एकदा चिरा पडलेला पाय बघितला असताना महाराज त्या क्षणी म्हाताऱ्याला मिठी मारली असते. म्हणून मला असं वाटतं आपली माणसं जायच्या आधी मिठी द्या. जायच्या आधी त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं काम करा गड्या. कुणाच्याच हातात नाही जाणं, कुणाच्याच नाही. म्हणून हा असा परिवारातला प्रसंग अनेक रोज मी कीर्तन करतो. रोज असेच प्रसंग करतात. मुलं चांगलं काम करतात, चांगले दिवस येतात, व्यवस्थित होतं आणि माणसं निघून जातात. मला असं वाटतं परमेश्वरानं जे जीवन दिलंय ते प्रेमानं जगू. मायबापाची सेवा करू. नाही तर 10 लाख पगार आहे पोराला अमेरिकेत आणि बाप पुढे घरी. बापा अख्ख्या गावाला सांगते 10 लाख पगार आणि घरातील म्हातारीला म्हणते लई पोराची आठवण येते ग. एकदा त्याला म्हणा ये ना 2 घास खायच्या तुझ्यासोबत. आता येऊ फ्लाईट पकडून येऊत ना का 4 दिवसात येईन की येऊ. पैसा लई गडगंज ना. जिसलं म्हातार झुंज दिली आयुष्यभरासाठी. एकटं बसलं स्ट्रोक गेलं पगारी. पण शेवटी तुझ्या आठवणीतच तुझा बाप गेला. मला असं वाटतं जायच्या आधी मिठी मारून घ्या. खूप शॉर्ट लाईफ आहे. तुम्ही मी किती वर्ष जगल माहिती नाही, आपली माणसं किती वर्ष जगतील माहिती नाही. या बाबांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो आणि परमेश्वराकडे प्रार्थना करेल की येणारी पिढी ही निर्व्यसनी असावी. माणसाने माणसं जपावी. जाती धर्मातून तेढ निर्माण, हा तेढ बाजूला जावा आणि माणुसकी धर्म म्हणून सगळ्यांनी खऱ्या अर्थानं देव देश आणि धर्माची सेवा उभी करावी. झालेली सेवा परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो, समर्पित करतो. या ठिकाणी जे काही बोललो गुरुवर्य वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे यांच्या असणार कृपा. जे काही बोललो म्युझिक बंद करा. गुरुवर्य वैकुंठवासी सदानंद गुरुजी आळंदीकर व्हायला गड्या त्याला मिठी मारायला पाहिजे होता. शंभूराजांना वाटत होतं धारातीर्थी पडलेला सर्जा पकडला गेला होता. हे 20 फुटावनी साखळदंड टाकलेले आणि कर कर साखळदंड वाचत होते. आणि मग विचारत होता हे कवी कलश म्हणतात राज आपण पकडले गेलोय आणि फितुरी केली कोणी. गणोजी शिर्क्यानी फितुरी केली. संख्या मिळवण्याने शेवटचे 30 सेकंद राहिले आणि 30 सेकंद राहिले. ऐका सज्जन हो, बाप सांगतो इतिहासातला, संत चरित्रातला बाप सांगितला, वास्तवातला बाप सांगितला. आणि गणोजीनं फितुरी केली. शंभूराजे सांगतात सगळे गड किल्ले नावाव केले असते एकदा बोलला पाहिजे होता सर्जा. सर्जा सांगतो हे गणोजी अरे कुठे कवी. कवी म्हणतो राज नाही समोर एक घसावतो खऱ्या अर्थानं धरला होता आणि जबरदस्त होता. अफजल खानाला फाटलं होतं शिवरायानं आणि त्या शिवरायांचा हे ज्याचा बाप होईना त्याचा पोरग छावा असतं. लक्षात घ्या छावा होता सर्जा. झुकला नाही कुणासमोर. उंटाला धरून भरपटत नेला होता. डोक्यापासून खापर्यंत सालटी सुलली होती. आई तुमच्यासारखी आई हळदी लावायला पाहिजे होती. या सैतानाने मिठाचं पाणी ओतलं होतं अंगावर. पाण्यातून मासा का रवा सत्तर फडला असता तो सर्जा ताड फडला नाही बर का. असा ताट मानेनो भाव होता. औरंगजेब म्हणतो 7 साल का तब देखा था हमने. बापाचा अपमान त्याला सहन झाला नाही म्हणून गुरकत होता माझ्यावर. 7 वर्षाचा लई तेजस्वी होता. अभी हमें देखना है कैसा दिखता है वो. अभी देखना है या 32 वर्षात कैसा दिखता है हुजूर. उसके सामने मी मत जाओ. एका झटक्यात उलटा करील. महाराष्ट्रात रखते हुजूर लय भयानक माणसं आहेत. ती उंची निधी ह्याच्या कमी असतील पण शौर्याची उंची त्यांची लय मोठी आहे. औरंगजेब समोर उभा होता आणि मग तेच पाहिलं. बोल शंभू राजा क्या याद आला आहे तुझे. शंभू राजे सांगतात माझा बाप मला आठवतोय. माझ्या बापानं अफजल खान एका झटक्यात उडवला होता. तिकडे हैदराबादला अफजल पडतो ते एअरपोर्ट आहे. तो म्हणला हम घर घर में अफजल पैदा करेंगे. त्या पावल्याला तिथं जाऊन सांगितलं तू घर घर में अफजल पैदा कर. हमारे छत्रपति घर में घुस कर अफजल मारेंगे.